मुंबईच्या उपनगरात रात्रभर संततधार, अनेक सखल भागात पाणी साचले। अंधेरी सबवेमध्ये पुन्हा पाणी साचलं, पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद। अंधेरीत मेट्रो स्थानकाजवळ झाड कोसळलं, दुचाकी, बस आणि रिक्षाचं मोठं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतशिवारात पाणी साचलं, आज पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट, रायगडच्या दक्षिण भागात दमदार पाऊस तर रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस। देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान व्हावेत ही मित्र म्हणून माझी इच्छा, द एन्काउंटर विथ वृषाली कदम कार्यक्रमात नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। आज विधान परिषदेत उपसभापती पदासाठी निवडणूक, महायुतीच्या सचिन अहिर विरुद्ध उबाठाच्या जमू अभ्यंकर यांच्यात लढत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सियानंतर चेतन चौधरी सोबत केतनच्या हत्येचं रिक्रिएशन। पुण्यातील लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी, सिया केतन प्रकरणानंतर पर्यटकांचा ओढा, हत्याकांडाशी संबंधित जागा आकर्षणाचं केंद्र। पुण्यातील हडपसरमध्ये भरधाव टेम्पोचा थरार, अपघातात 7 ते 8 वाहनांचं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। खरात प्रकरणातील पहिल्या खटल्याची सुनावणी संपली, एसआयटीनं आतापर्यंत 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवले, खरातवर सध्या एकूण 19 गुन्हे दाखल। आजपासून वाहनांवर HSRP बंधनकारक, नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात होणार थेट कारवाई। श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं नाशिक शहरात आगमन, फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत, दर्शनासाठी भक्तांची मांदी आली। दिल्ली मुंबई महामार्गावर ट्रकला धडकून बसला लागली आग, 8 प्रवासी जिवंत जळाले, 22 जखमी। ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, रंगभूमीवरचे अनेक कलाकार घडवणाऱ्या बाई काळाच्या पडद्याआड। अमेरिकेत जन्मजात नागरिकत्व कायम, ट्रम्प यांचे निर्बंध सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले। आजपासून T20चा थरार, टीम इंडिया इंग्लंडशी करणार 2 हात। महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची धडक, वेस्ट इंडिजला धूळ चारत रचला इतिहास। नमस्कार, मी अंकिता जाधव, आपण